साटेली तर्फे सातार्डा सावंतवाडी गेली 2 महिने डिसेंबर जानेवारी या ठिकाणी या गावामध्ये बेकायदेशीर उत्खनन, अनधिकृत मायनिंग हे त्या ठिकाणी सुरू आहे आणि याबाबत लेखी स्वरूपाच्या तक्रारी या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, या जिल्ह्याचा खनिकर्म विभाग, त्याचप्रमाणे आरटीओ, त्याचप्रमाणे मायनिंगशी निगडीत असलेलं नागपूरचं कार्यालय, मडगाव मधलं गोव्यातलं त्या ठिकाणचं कार्यालय, कोल्हापूरचं खनिकर्म विभागाचं कार्यालय, अशा पद्धतीनं सगळ्यांना या डेक्कन मिनरल्स मायनिंगच्या कंपनीच्या विरोधामध्ये जे काही नियमबाह्य आणि अनधिकृत जे काही काम सुरू आहे याच्या विरोधामध्ये एक आवाज, एक भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे. पण गेले अनेक दिवस झालं अजूनही ज्यांच्याशी पत्रव्यवहार केला त्यांचं कुठल्याही प्रकारचं उत्तर, डिसेंबर मध्ये हा पत्रव्यवहार केला, आज जानेवारी त्या ठिकाणी जवळजवळ संपत आलेला आहे. एकाही विभागानं याबाबत कुठलंही उत्तर लेखी स्वरूपाचं हे त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी मिळालेलं नाही. खरं तर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये इको सेन्सिटिव्ह झोन एरिया हा घोषित झालेला आहे. त्याच्यामध्ये पश्चिम घाट असेल, सह्याद्री कोकण कॉरिडॉर असेल, त्याच पद्धतीनं हायकोर्टच्या सुद्धा आदेश सावंतवाडी दोडामार्ग वाईल्ड लाईफ कॉरिडॉर म्हणून हा सगळ्या जिल्ह्यातील काही गावं याच्यामध्ये समाविष्ट झालेली आहे. जे राजपत्र गॅझेट जे जाहीर झालेलं आहे या गॅझेटमध्ये सुद्धा मौजे साटेली तर्फे सातार्डा हे गाव इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये त्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीनं बेकायदेशीर अनधिकृत मायनिंग होऊ नये, उत्खनन होऊ नये आणि ही सगळी जबाबदारी ही सगळ्या वन विभाग असेल, तुमचा मायनिंग विभाग असेल, जिल्हाधिकारी असतील, पोलीस अधीक्षक असतील, या सगळ्यांची ही जबाबदारी एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 याच्यामधनं ही त्या ठिकाणी आहे. हायकोर्टाच्या ऑर्डर्स आहेत आणि त्याचबरोबर गेली 2 महिने ज्यावेळी या मायनिंग कंपनीनं त्या गावामध्ये अवैध उत्खनन सुरू केलं त्यावेळी त्या ठिकाणी ग्रामस्थांचा विरोध हा त्या ठिकाणी सुरू झाला. त्याचं कारण असं होतं 2021 साली या मायनिंगच्या मुळे तिथं तो जे काही भूस्खलन झालं होतं आणि फार मोठं नुकसान तिथल्या शेतकऱ्यांचं, तिथल्या ग्रामस्थांचं त्यावेळी झालं. त्यावेळी तहसीलदार सावंतवाडी यांनी त्या ठिकाणी पंचनामे केलेले होते आणि त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नुकसान भरपाई देणार ही जबाबदारी सरकारची होती, ही जबाबदारी कंपनीची होती किंवा ज्यावेळी जे काम करत होते त्यावेळी ज्या मायनिंगचं त्या संबंधित लोकांची होती. पण त्यांना अद्याप 2021 मध्ये ते सगळं घडून सुद्धा अद्यापही त्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. आजही तहसीलदार कार्यालयात विचारलं असता त्या ठिकाणी त्या पंचनामे कुठे आहेत, काय नेमकं झालंय ही संपूर्ण माहिती त्या ठिकाणी मिळत नाही, अशी हे वास्तव आहे. आणि म्हणून पहिलं
2021 मध्ये जे नुकसान झालं त्याची नुकसान भरपाई ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळावी. खरं तर ग्रामस्थांनी अनेक निवेदनं, जशी मी पत्रव्यवहार केला तशा पद्धतीची अनेक निवेदनं या विरोधामध्ये साटेलीतील ग्रामस्थांनी, त्या पंचक्रोशीतील दशक्रोशीतील ग्रामस्थांनी त्या ठिकाणी निवेदनं दिली. एक पालव नावाचे ग्रामस्थ आहेत, त्यांनी तर आत्मदहनाचा आणि उपोषणाचा इशारा हा त्या ठिकाणी दिलेला होता. त्याचबरोबर इथले जे या जिल्ह्यातले आणि त्या दशक्रोशी आणि पंचक्रोशीतले जे स्थानिक डंपर व्यावसायिक आहेत, या व्यावसायिकांनी सुद्धा या कंपनीच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी आंदोलन केलेलं होतं. आणि त्यांचं त्याच्यामध्ये रवळनाथ माऊली ट्रक संघटना अशा प्रकारची ती संघटना आहे. आणि त्यांनी सांगितलं होतं की जर अधिकृत मायनिंग होत असेल तर तुम्ही स्थानिकांना त्या ठिकाणी रोजगार द्या. नुसतंच त्या ठिकाणी मायनिंगमुळे प्रदूषण होतं, भूगर्भातली जी पाण्याची पातळी आहे ती अति खोलवर त्या ठिकाणी जाते आणि अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात. रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो, विकासाचा प्रश्न निर्माण होतो, अनेक दुष्परिणाम होतात आणि याचा सगळा जो त्रास आहे हा तिथल्या स्थानिकांना होतो. आणि म्हणून एकीकडे या गोष्टीची सुद्धा जबाबदारी कंपनीने घ्यावी आणि त्याचबरोबर स्थानिकांना सुद्धा त्या ठिकाणी रोजगार द्यावा, ही भूमिका तिथल्या लोकांची होती. पण त्यांना सुद्धा त्या ठिकाणी न्याय मिळालेला नाही आणि बेकायदेशीर उत्खनन होत असल्यामुळे त्यामुळे त्या ठिकाणचा जो या जिल्ह्यातला जो वन्य प्राणी आहे हा वन्य प्राणी सुद्धा जंगल सोडून कुठंतरी भर वस्तीमध्ये शहराच्या दिशेनं त्या ठिकाणी येत आहेत. म्हणजे जी दुर्मिळ वाघ असतील, बिबटे असतील किंवा जी सगळी जंगली प्राणी आहेत हे सुद्धा त्या निमित्तानं लोकवस्तीमध्ये किंवा दाट वस्तीमध्ये त्या ठिकाणी येत आहेत. खरं तर ज्या कंपनीनं ही काम सुरू केलं त्याच्यानंतर त्या ठिकाणी विरोध झाल्याच्या नंतर त्या तिथल्या ग्रामस्थांना ज्यांनी या कंपनीला विरोध केला त्यांना धमक्या देण्याचं काम सुरू झालं. एवढंच नाही तर ग्रामपंचायतीचे जे उपसरपंच आहेत या उपसरपंचांना सुद्धा त्या ठिकाणी धमकी दिली गेली. सरपंचांच्या पतीला, तिथं महिला सरपंच आहेत त्यांच्या पतींना सुद्धा धमकी देण्यात आली. ग्रामपंचायत सदस्यांना सुद्धा त्या ठिकाणी धमकी देण्यात आली. 2 दिवसापूर्वीच या मायनिंगचं वाहतूक म्हणजे पोर्टवर जो माल नेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ज्यावेळी सुरू झाल्यानंतर सुद्धा तिथल्या जनतेनं त्या ठिकाणी या मायनिंगच्या वाहतुकीस विरोध केला. पण तरी सुद्धा त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीला पोलीस असतील, खनिकर्म विभाग असेल, जिल्हाधिकारी असतील, या तालुक्याचे तहसीलदार असतील किंवा जे संबंधित आरटीओ असतील यांनी याची कुठलीही दखल त्या ठिकाणी घेतलेली नाही. उलट ग्रामस्थांना धमकावून त्या ठिकाणी हा जो सगळा कंपनीचा काळा कारभार, हे बेकायदेशीर उत्खनन, बेकायदेशीर मायनिंग त्या ठिकाणी सुरू आहे. कालच आसगाव परिसरामध्ये याच वाहतुकीतनं एक डंपर हा अपघातग्रस्त झाला आणि तो डंपर संपूर्ण त्या डंपरचा जो चालक आहे हा जागीच त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेला आहे. त्याचबरोबर साटेलीचा जो मायनिंग वरनं येणारी जी वाहतूक आहे या वाहतुकीमध्ये म्हणजे पोर्टकडे जाणारी जी वाहतूक आहे, मायनिंग पासून पोर्टकडे जाणारी वाहतूक आहे, या वाहतूक मधला जो सगळा जमीन आहे, जी रस्ता आहे, याचे जे मूळ जे जमीन मालक आहेत या सगळ्या जमीन मालकांकडनं कुठलंही संमती पत्र त्या ठिकाणी घेतलेलं नाही आणि म्हणून जे अनेक जे जमीनचे मालक आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी विरोध करतात. पण त्यांचा विरोध त्या ठिकाणी जुमानला गेलेला नाही आणि तशाही परिस्थितीमध्ये आज ती वाहतूक कुठलीही मालकांची संमती नसताना आणि कुठलीही परवानगी नसताना त्या ठिकाणी हे अनधिकृत त्या ठिकाणी मायनिंग वाहतूक त्या ठिकाणी सुरू आहे. खरं तर याबाबत अनेक प्रश्न पत्राच्या मार्फत म्हणजे परवानगीच्या बाबतीत मध्ये हे त्या ठिकाणी मी विचारलेले आहेत. त्याचंही अद्याप उत्तर मला त्या ठिकाणी मिळालेलं नाही. खरं तर ही जी माईन आहे की हे गाव इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये येत असल्यामुळे खरं तर याला मायनिंगला त्या ठिकाणी परवानगी मिळता कामा नये. कारण 192 गावामध्ये जर आपण गेलो, मेजर मायनिंग असेल म्हणजे प्रमुख खनिज असतील किंवा इतर खनिज असतील, तर त्या 192 गावामध्ये त्या ठिकाणी सांगितलं जातं की आपलं गाव इको सेन्सिटिव्ह मध्ये आहे, त्यामुळे तुम्हाला कुठलंही त्या ठिकाणी परवानगी मिळणार नाही. मग जर हे गाव मौजे साटेली तर्फे सातारडा
हे जर इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये असेल तर हे गाव त्या ठिकाणी याच्यामध्ये उत्खननाची परवानगी त्या ठिकाणी कोणत्या कायद्याने दिली जाते किंवा कशी दिली जाते हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. सर्वे नंबर जो आता प्रत्यक्षात तिथली जी परिस्थिती तिथले ग्रामस्थ जे सांगतायत, परमिशन जी घेतलेली आहे ती एका सर्वे नंबर मधली आहे आणि प्रत्यक्षात जे काम आहे हे दुसऱ्या सर्वे नंबर मध्ये त्या ठिकाणी सुरू आहे. जर जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा खनिकर्म विभागाने जर गुगल मॅप जर सर्च केला तर त्या गुगल मॅप मध्ये त्या ठिकाणी कुठं नेमकं त्या ठिकाणी परमिशन आहे, परमिशन जे आहे ते 4037 मध्ये आहे. कारण ह्या ज्या माइन्स आहेत ह्या 4 माइन्स आहेत, म्हणजे तिची माइन्सची तुम्हाला नंबरही मी सांगतो. तर त्याच्यामध्ये आजची परिस्थिती या 2 माइन मध्ये 4037चं लीज आहे आणि 5212 मध्ये त्या ठिकाणी प्रत्यक्षात काम सुरू आहे. आणि म्हणून याबाबत IBMS म्हणजे IBM इंडियन ब्युरो मायनिंग, त्याचप्रमाणे DGMS गोवा आणि त्याचबरोबर खनिकर्म विभाग कोल्हापूर आणि खनिकर्म विभाग नागपूर या सगळ्यांना त्या ठिकाणी याबाबतची तक्रार ही लेखी स्वरूपात दिलेली आहे. गावामधले जे लोक आहेत यांना ज्यावेळी ही मायनिंग 10-20 वर्षापूर्वी सुरू होती त्यावेळी जे शब्द दिलेले होते, त्यावेळी जे त्यांना जे पैसे द्यायचे होते ज्या कंपनीनं त्यावेळी मायनिंग केलेलं होतं ते पैसे अद्यापही त्यांना दिले गेलेले नाहीत. त्यांची नुकसान भरपाई दिलेली नाही. जुन्या जे देणं आहे ते अद्यापही थकीत आहे आणि गाड्या आणि मशिनरी ज्या आज काम करतायत त्या माइन्स मध्ये या खऱ्या तर जिल्ह्यातल्या हव्या होत्या, कारण स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे एखादं मायनिंग उभं राहत असेल तर ह्या गोवा कर्नाटक मधल्या मशिनरी आहेत त्या प्रत्यक्षात मायनिंग मध्ये आणि स्थानिक जे आहेत जिल्ह्यामधले जी मशिनरी आहे किंवा जे डंपर असतील, जे अहवा असतील किंवा गाड्या आहेत त्यांना त्या ठिकाणी रोजगार नाही, ही त्या ठिकाणी वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून याबाबत लोक त्या ठिकाणी स्थानिक स्तरावर आवाज सातत्याने उठवत आहेत, पण त्यांचा आवाज दाबला जातोय, त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. प्रशासन याची कुठलीही दखल त्या ठिकाणी घेत नाही आणि म्हणून आज तुमच्या पत्रकारांच्या मार्फत ही पत्रकार परिषद मी या ठिकाणी घेतोय आणि याबाबत तिथल्या जनतेशी चर्चा करून स्थानिक सातारडा, साटेली या दशक्रोशी मधल्या या मायनिंगच्या विरोधामध्ये जनतेची असलेली भूमिका त्यांना त्या ठिकाणी प्रत्यक्षात त्यांच्याशी संवाद साधू याबाबतचं एक जन आंदोलन लवकरात लवकर त्या ठिकाणी घेण्यात येईल. आणि हे जे काही सगळं बेकायदेशीर काम त्या ठिकाणी सुरू आहे त्या बेकायदेशीर काम त्या प्रशासनानं तत्काळ दखल घेऊन त्या ठिकाणी बंद करावं. जिल्हाधिकारी असतील, या तालुक्याचे तहसीलदार असतील, प्रांत असतील, सावंतवाडीचे जिल्ह्याचे खनिकर्म अधिकारी असतील, नागपूर, कोल्हापूर, गोवा हे सगळे अधिकारी असतील, या भागातील पोलीस अधीक्षक असतील किंवा पोलीस यंत्रणा असेल, या सगळ्यांनी त्या ठिकाणी याबाबत निर्णय करणं गरजेचं आहे. खरं तर या 4 माइन्स आहेत, मगाशी मी आपल्याला म्हणालो होतो डेक्कन माइन कंपनीच्या. एक आहे 5212, दुसरी आहे 2024, तिसरी आहे 3691 आणि चौथी आहे 4037. या 4ही माइन मधनं जवळजवळ 16 लाख टन एवढं लोह खनिज हे त्या ठिकाणी या मायनिंग मधनं काढण्यात येणार आहे. म्हणजे जवळजवळ प्रत्येक माइन मधनं, एका माइन मधनं 5 लाख, दुसऱ्या माइन मधनं 7 लाख, दुसऱ्या 2 लाख आणि 2 लाख म्हटल्यानंतर 16 लाख टन अशा पद्धतीचा माल हा या मायनिंग मधनं काढला जाणार आहे. आणि हे सगळं जे आहे ते संपूर्ण बेकायदेशीर आहे, हे इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये आहे आणि कशा पद्धतीनं याला परवानगी मिळते. आणि म्हणून राज्यपत्रामध्ये, गॅझेटमध्ये हे साटेली, सातारडा हे गाव याच्यामध्ये आहे इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये. त्यामुळे ही गंभीर बाब आहे, कारण इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये
मी परत एकदा हा मुद्दा घेतोय. जिल्ह्यातल्या 192 गावाची गावं आहेत, त्याचा ड्राफ्ट आता बनवलेला आहे. 1-2 महिन्यामध्ये किंवा काही काळामध्ये फायनल होईल इको सोसायटी धोरणची गावं. पण ज्या गावामध्ये हा ड्राफ्ट मध्ये आलेली गावं आहेत त्या गावांमध्ये परवानग्या दिल्या जात नाही. मग जर हे राजपत्रामध्ये इको सोसायटी झोन मध्ये त्या एरियामध्ये हे जर सातडीतर्फे सातारा हे जर गाव असेल तर त्याला हे परवानगी कोणी दिल्या, कोणाच्या अधिकारात दिल्या, आणि म्हणून हे बेकायदेशीर आहे, अनधिकृत आहे आणि हे ताबडतोब बंद व्हावं अशा प्रकारची त्या ठिकाणी भूमिका आहे. त्याचबरोबर DGMS जे मायनिंग सेफ्टी प्लॅन करतं, म्हणजे मायनिंगची जी सुरक्षितता आहे, मगाशी मी म्हणालो की भूस्खलन झालं आणि डोंगर कोसळले आणि लोकांच्या शेतीमध्ये त्या ठिकाणी ते मायनिंगचं सगळं माती वाहून गेली, शेती नापीक झाली, नुकसान भरपाई मिळाली नाही, आणि म्हणून सेफ्टी जे नॉर्म्स आहेत हे नॉर्म्स त्या ठिकाणी पाळले जात नाही. मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड केली जाते आणि जिथं खनिज मिळतं, ऐनवर मिळतं, तिथं खणलं जातं. म्हणजे खरं तर प्लान मायनिंग जो सेफ्टी प्लान बनवला जातो आणि तशा पद्धतीनं त्या ठिकाणी व्यवस्था मायनिंगची केली जाते. मग आज या सगळ्या अनधिकृत कामामुळे पाण्याची जी पातळी आहे ही पातळी त्या ठिकाणी भूगर्भातली अतिशय खोलवर जाणार आहे. दुष्परिणाम आहे, धुळीचा परिणाम आहे, अनेक समस्यांना, आजारांना हे स्थानिक लोकांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागणार आहे. आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की ज्या सगळ्या सेफ्टी मायनिंग पाळून, सगळ्या अधिकृत परवानग्या घेऊन कोणी जर मायनिंग करत असेल तर त्याला आमचा विरोध नाही. पण जर सगळे कायदे धाब्यावर बसून, सगळे नियम धाब्यावर बसून जर कोणतरी अनधिकृत बांधकाम मायनिंग करत असेल तर त्याला आमचा त्या ठिकाणी विरोध राहणार आहे. लवकरात लवकर जनतेशी, कारण लोकांचा संपर्क या सगळ्या जनतेनं माझ्याशी संपर्क साधलेला आहे, सातत्यानं त्यांच्या फोनवरनं माझ्या घरी येऊन, ऑफिसमध्ये येऊन ते मला भेटलेले आहेत. आणि 26 जानेवारीला म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन किंवा उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर करणार असं तिथल्या स्थानिक जनतेनं मला सांगितलेलं आहे. जर तशा प्रकारचं आंदोलन झालं तर मी त्या ठिकाणी त्या आंदोलनाला भेट देणार आहे. आजच मला माहिती मिळाली, काल ग्रामस्थांनी वाहतूक रोखल्याच्या नंतर, अनधिकृत मायनिंगचे वाहतूक रोखल्याच्या नंतर, अनधिकृत बांधकामला विरोध केल्याच्या नंतर त्या ठिकाणी पोलीस आले. पोलीस प्रशासनाने मध्यस्थी केली आणि आपण कंपनीशी त्या ठिकाणी सगळं बोलून, सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलून त्याबाबत निर्णय घेतो अशा प्रकारचं ग्रामस्थांना सांगितलं गेलं. आणि म्हणून आज ग्रामस्थांनी, साकेरीमध्ये ग्रामस्थांनी आज गावामध्ये बैठक घेतली आणि ग्रामसभेचा आणि गावाचा ठराव घेतला की कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या गावामध्ये बेकायदेशीर अनधिकृत मायनिंग नको अशा प्रकारची भूमिका ही गावामध्ये त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे. तो सुद्धा निर्णय तुम्हाला मी आता थोड्या वेळाने देईल, कदाचित आता एक 10-15 मिनिटांमध्ये माझ्याजवळ येईल. म्हणजे संपूर्ण गावाचा विरोध हा या अनधिकृत बेकायदेशीर उत्खननाला, मायनिंगला त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून माझी शासनाला विनंती आहे की जसं बीडमध्ये वाल्मिक कराड निर्माण झाले राखीच्या आणि तिथल्या सगळ्या अनधिकृत मायनिंगमुळे, तसा या जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराड निर्माण होऊ दे नको. आणि इथल्या उपसरपंचांना, सरपंचांच्या पतीला, तिथल्या ग्रामपंचायत सदस्यांना धमकी दिली जाते. उद्या परवा अशाच पद्धतीनं त्यांचा सुद्धा खून किंवा त्या ठिकाणी होऊ शकतो. आणि म्हणून अशा पद्धतीचं जसं बीडचं झालं तसं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराड निर्माण होऊ नये. कुठल्या तरी सरपंचाची एखाद्या भूमिका मांडत असताना त्या ठिकाणी त्याची हत्या होऊ नये. आणि म्हणून कुठंतरी प्रशासनाला जाग आणण्याचं काम या आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी करतोय. मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो की डिसेंबरमध्ये याबाबतचा पत्रव्यवहार या सगळ्या संबंधित प्रशासनाला, जबाबदार अधिकाऱ्यांना मी त्या ठिकाणी केलेला आहे. आज जानेवारी 20 तारीख, किती 21 तारीख, अजूनही त्या ठिकाणी कुठलंही उत्तर, ना आरटीओचं, ना वन विभागाचं, ना तुमच्या खनिकर्म विभागाचं, ना जिल्हाधिकाऱ्यांचं, ना पोलिसांचं कुठलंही उत्तर याच्यामध्ये आलेलं नाही. आणि म्हणून जर याबाबत प्रशासनानं जर गांभीर्याने हे घेतलं नाही, प्रांत असतील, तहसीलदार असतील, कारण हे प्रमुख खनिज आहे या जिल्ह्यातलं, ज्याच्यावर सगळं अवलंबून आहे, जर नाही घेतलं तर याच्यामध्ये आग्रही भूमिका त्या ठिकाणी राहील. एक जसं
एक आंदोलन, जन आंदोलन हे त्या ठिकाणी सातार्ड्यामध्ये, सातेलीमध्ये जिथं हा प्रकल्प आहे, जनतेचा विरोध आहे, जे डंपर व्यावसायिक आहेत त्यांना बरोबर घेतलं जाईल, स्थानिक ग्रामस्थांना बरोबर घेतलं जाईल आणि त्या सगळ्यांना घेऊन त्याच्यामध्ये या सगळ्या अनधिकृत बेकायदेशीर मायनिंगच्या विरोधात त्या ठिकाणी आवाज हा त्या ठिकाणी उठवला जाईल. मी लवकरच आपल्याशी परत एकदा याबाबत संवाद साधेन आणि ती जी तारीख आहे, कधी मी आंदोलन करणार आहे, कधी त्या ठिकाणी जनतेला त्या ठिकाणी बरोबर घेऊन या सगळ्या गोष्टीच्या विरोधामध्ये मी आवाज उठवणारी ही भूमिका मी आपल्या समोर जाहीर करणार आहे. पण आज गेली 2 महिने या जिल्ह्यातल्या जनतेला त्या सातार्डा असेल, सातेलीतर्फे सातार्डा असेल, तिथले दशकरोशीतील गाव असतील, या सगळ्यांना या निमित्तानं त्या ठिकाणी त्रास होतोय. ते त्या ठिकाणी आपल्या परीनं लढतायत, पण त्याला त्या ठिकाणी कोणाचाही ताकद, कोणाची त्या ठिकाणी म्हणजे जनाधार किंवा त्याला लोकप्रतिनिधींचा सहभाग होत नाही, त्याला ताकद मिळत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांचा आवाज सातत्यानं दाबला जातोय. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये जर हे अनधिकृत बांधकाम मायनिंग जोपर्यंत बंद होत नाही तर त्याच्या विरुद्ध जन आंदोलन करू आणि नक्की आवाज उठून तिथल्या स्थानिक जनतेला त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू, हे आपल्या निमित्ताने या ठिकाणी मी सांगतो. आणि आपणही पत्रकार म्हणून या सगळ्या सातार्ड्याचे 2021 पासून तर त्यांना भरपाई मिळाली नाही किंवा आता त्यांच्या सरपंचावर ते पत्रकारांपर्यंत आलं नाही, आवाज दाबतोय कोण मग? नाही, माझ्याकडे काही तुमच्यात वृत्तपत्रामधनं पण बातम्या आलेल्या आहेत, ते मी तुम्हाला सांगतो. काही सोशल मीडियावरनं सुद्धा काही बातम्या चाललेल्या आहेत. असं नाहीये, त्यांनी आवाज उठवण्याचं कारण स्थानिक गावकऱ्यांनी तिथल्या स्थानिक लोकांपर्यंत जाऊन वृत्तपत्रां असतील, सोशल मीडिया असेल, जाऊन सांगितलेलं आहे. काही वृत्तपत्रातनं बातम्या सुद्धा त्या ठिकाणी आलेल्या आहेत, मी असं म्हणत नाही, आले म्हणजे मगाशी मी तुम्हाला आलेला आहे, तुम्ही सुद्धा आवाज उठवताय, पण त्याला ठोस आवाज म्हणजे प्रशासनाला त्या ठिकाणी जाग आणली पाहिजे आणि प्रत्येक खात्याला त्याचे अधिकार म्हणजे त्यांच्या परवानग्या आहेत का, इकोसेन्सिटिव्ह झोन असेल तर आपण हे मायनिंग करू शकतो का, कशामुळे त्या ठिकाणी वाहतूक परवानगी मिळते का स्थानिकांना रोजगार मिळत नाही, का जिल्ह्यातल्या मशिनरी आहेत, गाड्या आहेत, त्यांना का रोजगार मिळत नाही, गोवा आणि कोल्हापूरच्या बाहेरच्या म्हणजे पर जिल्ह्यातल्या असतील किंवा पर राज्यातल्या असतील त्या लोकांना रोजगार मिळतो, पण आपल्या स्थानिक लोकांना का रोजगार मिळत नाही आणि त्यांना न्याय का मिळत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी हा प्रश्न मी हातामध्ये घेतलेला आहे आणि म्हणून मी प्रशासनाला माझी तुमच्या या सगळ्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांना सांगणं आहे की तुम्ही त्या सगळ्या याचा खातरजमा करा, प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी पाहणी करा, ग्रामस्थांचं जे काय म्हणणं आहे हे म्हणणं आपण त्या ठिकाणी समजून घ्या आणि त्यांच्या म्हणण्याला किंवा त्यांचा जो आवाज आहे त्या आवाजाला कुठेतरी न्याय द्या, हे या निमित्तानं मी आपल्याला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो. आणि हे जर समजा होत नसेल याला तर याबाबतचा आवाज लवकरच त्या ठिकाणी सगळ्यांना घेऊन तिथल्या स्थानिक जनतेला घेऊन त्या ठिकाणी आवाज उठवला जाईल. नाही, तेच माझा प्रश्न आहे, याच्या मागे कोणाचा वरदहस्त आहे, या सगळ्या अनधिकृत मायनिंगच्या मागे कोण आहे याचा सुद्धा जिल्ह्याला त्या ठिकाणी हे समजलं पाहिजे. कोणाच्या वरदहस्ताखाली हे बेकायदेशीर त्या ठिकाणी मायनिंग सुरू आहे याची सुद्धा जनतेला, जिल्ह्यातल्या जिल्हावासियांना त्या ठिकाणी समजलं पाहिजे कोण आहे याच्या मागे. जर सगळे कायदे धाब्यावर बसून जर अशा प्रकारचा अनधिकृत आणि तोच तुमच्या जे मनातले प्रश्न आहेत तेच माझ्या मनातले प्रश्न आहेत आणि मी त्या संदर्भामध्ये लेखी स्वरूपात हे प्रमुख खनिज आहे, हे मेजर मायनिंग आहे आणि म्हणून याच्यामध्ये म्हणजे आता मी मगासपासून तुम्हाला सांगतो की जर समजा 16 लाख टन जर माल हा जर इथून पोर्ट वरनं जर गेला परदेशामध्ये निर्यात झाला तर 50 ते 55,000 टनाची एक बोट असते. 16 लाख टनच्या किती बोट झाल्या, एका बोटची किंमत आज मार्केटमध्ये जर आपण काय काढली तर 25 कोटी रुपये आहे. एक बोट जेव्हा निर्यात होते इथून 50 ते 55,000ची त्यावेळी 20 ते 25 कोटी रुपये त्याची किंमत आहे. 55,000 टनच्या मालाची सांगतो तुम्हाला.
मार्केट चढ उतार रोज होत असतो, पुढे पुढे अजून वाढणार आहे किंवा पण 20 ते 25 कोटी रुपये किंमत एका बोटची आहे. एक जे व्हेसल जातं, मोठं जी बोट जाते. मग मला सांगा 16 लाख टन हा माल, त्याचे पैसे किती झाले? किती हजार कोटीचा हा बिझनेस झाला? याच्या मागे कोण आहे? आणि एवढं सगळं अनधिकृत या सगळ्या व्यवहाराला कोणाचा वरदहस्त आहे? माझं तेच म्हणणं आहे. आता 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 ऐका नाही, आता जी माझ्याकडे जी माहिती आहे, माझ्याजवळ जी माहिती आहे, नितीन पाटील नावाचा कोल्हापूरचा कोणतरी ज्यानं हे काम घेतलंय आणि गोव्याचा कोणतरी जोशी, नाव आहे 2च मिनिट, गोव्याचा कोणतरी जोशी नावाचा उदय जोशी गोवा, याच्या सगळ्या मशिनरी गाड्या याच्या सगळ्या आहेत. नितीन पाटील कोल्हापूर हा त्या ठिकाणी हे सगळं हँडल करतोय. आणि याची जी मी जी माहिती काढली, तर याचे जे मायनिंगचे जे मालक आहेत प्रमुख, ते विष्णू दळवी आहेत. विष्णू दळवी यांना EOW ही कारवाई त्यांच्यावर झालेली आहे. म्हणजे ते आज तुरुंगामध्ये अटक आहेत. EOW मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये कुठेतरी काहीतरी चिट फंड अशा काहीतरी सगळ्या याच्यामध्ये ते अटक आहेत. आणि त्यांचे जे मेव्हणे आहेत 2, जयप्रकाश राणे आणि राजेंद्र राणे, यांनी हा करार, हा डेक्कन म्हणजे श्रीवास्तव यांच्याकडे सगळ्या लीज आहेत, नितीन पाटील, उदय जोशी, विष्णू, हे सगळे करार झालेले आहेत आणि यांच्यामार्फत हा सगळा व्यवहार या ठिकाणी सुरू आहे. म्हणजे ही माहिती माझ्याकडे आहे. पण ह्याच्या मागे कोण आहे, त्याला वरदहस्त कोणाचा आहे? पण हे राणे पॅटर्न कुठले आहेत? नाही, हे जयप्रकाश राणे नाही. राजकीय मी जरी विरोधक असलो तरी मी चुकीचं स्टेटमेंट ऐका. जयप्रकाश राणे त्यांचे मेव्हणे आहेत. विष्णू दळवी जे आहेत ना, हे कुडाळचे आहेत. हे विष्णू दळवी हे मूळ आहेत. त्यांचे मेव्हण्यांबरोबर करार झाला राजेंद्र राणे आणि जयप्रकाश राणे यांच्याशी करार झालेला आहे. आणि त्याच्यानंतर हा सगळा यांना पार्टनरशिप किंवा स्टेक असेल काय जे करारामध्ये ठरल्याप्रमाणे हा सगळा व्यवहार सुरू आहे. माझं म्हणणं परत सांगतो, अधिकृत मायनिंगला माझा विरोध नाही. सगळे नियम पाळावेत, अधिकृत मायनिंग करावं, कोणाला माझा त्याचा विरोध नाही. पण इको सेन्सिटिव्ह झोन, एका मायनिंगची परमिशन घ्यायची आणि दुसऱ्या माइन लीज याच्यामध्ये उत्खनन करायचं, हे चुकीचं आहे. मी मगाशी सांगितलं, गुगल मॅप जर सर्च केला तर तिथल्या खनिकर्म विभागाला किंवा जिल्हाधिकाऱ्यांना हे कळू शकतं. किंवा नागपूरला, गोव्याला किंवा कोल्हापूरला जे अधिकारी आहेत, नागपूरला कामते नावाचे अधिकारी आहेत, कोल्हापूरला कोरे नावाचे अधिकारी आहेत. हे जर अधिकारी खनिकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही जबाबदारी सांभाळली तर याच्यावर ऍक्शन त्या ठिकाणी होऊ शकते. पण एक सांगा मला, होऊ नये. कोणतरी लढणारा जो न्याय मागतो, असा जो कोण लोकप्रतिनिधी आहे, हक्क मागतोय आपले, मायनिंगच्या विरोधामध्ये, अनधिकृत मायनिंगच्या विरोधामध्ये लढतोय, त्याची हत्या होऊ नये ही माझी भूमिका आहे. आणि म्हणून हा जनतेचा जो आवाज आहे हा प्रशासनापर्यंत गेला पाहिजे. आज आपण बीड दुरुस्त करायला निघालेलो आहोत. घटना घडल्यानंतर माझं असं म्हणणं आहे की माझ्या सिंधुदुर्गाचा बीड होऊ नये, सिंधुदुर्गामध्ये कोण वाल्मिकी कराड निर्माण होऊ नये आणि कुठल्या तरी लढणाऱ्या सरपंचाची किंवा कुठल्या तरी लोकप्रतिनिधीची हत्या होऊ नये, ही माझी या मागची कळमळ आहे.